नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आजच्या माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, तुमचा मोबाईल खूप जास्त हीट होत आहे, तुम्ही गेम खेळता, नेटवर्क पाहता आणि कोणते YouTube बघिता, कोणते मोठे ॲप तुम्ही म्हणजे मोठे जास्त MBचे ॲप यूज करता, अशा प्रकारे तुमचा मोबाईल हीट होत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचा उपाय सांगणार आहे। एकूण मी तुम्हाला 5 उपाय सांगणार आहे। तुम्हाला कोणत्याही अदर ॲपची जरूरत नाही पडणार आहे। तुमच्या मोबाईलमध्ये एकूण 5 सेटिंग मी सांगणार आहे। तुम्हाला एकदम तुमचा मोबाईल बर्फासारखा थंड राहणार आहे। तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघत राहा। चला तर कोणता वेट न करता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। तुम्ही जर ह्या 5 सेटिंग जर तुमच्या मोबाईलमध्ये केल्या तर तुमचा मोबाईल एकदम बर्फासारखा थंड राहणार आहे, तो कधी पण हीट नाही होणार आहे। चला तर मी 5 सेटिंग दाखवणार आहे। सगळ्यात अगोदर तुम्हाला सेटिंगमध्ये जायचं आहे। सेटिंगमध्ये गेल्यावर तुम्हाला सिस्टीमवर क्लिक करायचं आहे। सेटिंगमध्ये गेल्यावर तुम्हाला मी एकूण 5 असे सेटिंग सांगणार आहे। सगळ्यात अगोदरची तुम्हाला सेटिंगमध्ये गेल्यावर सिस्टीममध्ये जायचं आहे। सिस्टीममध्ये गेल्यावर तुम्हाला सगळ्यात खाली डेव्हलपर ऑप्शन दिसणार आहे। ते ऑन करण्यासाठी तुम्हाला ते तुमच्या ह्याच्यात ऑफ राहणार आहे। ते ऑन करण्यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये अबाउट फोनमध्ये जाऊन बिल्ड नंबर 7 टाइम क्लिक करायचा आहे। तो तुम्हाला डेव्हलपर ऑप्शन येऊन जाणार आहे। तर तुम्हाला डेव्हलपर ऑप्शनमध्ये आल्यावर तुम्हाला डेव्हलपर ऑप्शनला ओपन करायचं आहे। डेव्हलपर ऑप्शन ओपन केल्यावर तुम्हाला खाली यायचं आहे। खाली आल्यावर तुम्हाला रनिंग सर्व्हिस नावाची एक ऑप्शन दिसणार आहे। रनिंग सर्व्हिस नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यावर तुम्हाला इथे जेवढ्या काही तुमच्या बॅकग्राऊंडमध्ये सर्व्हिस चालू असतील त्या सर्व तुम्हाला इथे बंद करायच्या आहे, ऑफ करायच्या आहे। चला तर मी तुम्हाला करून दाखवणार आहे। तर यामध्ये तुम्हाला मी करून दाखवणार आहे। सगळ्यात पहिले इथे तुमच्या मोबाईलमध्ये जेवढ्या काही सेटिंग ऑन असणार आहे तो सगळ्या तुम्ही इथे ऑफ करून द्यायचे आहेत, कारण की बॅकग्राऊंडमध्ये तुमची बॅटरी हे सेटिंग खात असतात। चला तर आपण आता स्टॉप करणार आहोत। सगळ्या तुम्हाला जे काही वाटत असेल की तुम्हाला हे बंद करायला पाहिजे तर तुम्ही या सगळ्या बंद करू शकता। तर फोनचं पण आपण इथे स्टॉप करून घेऊया, म्हणजे बॅकग्राऊंडमध्ये कोणतीही बॅटरी आपली जाणार नाही, सगळी बचत होणार आहे। तर सगळे इथे आता आपण स्टॉप करणार आहोत। स्टॉप केल्यावर तुमच्या सगळ्या सर्व्हिस बंद होऊन जाणार आहे। तर खाली आल्यावर तुम्ही खूप जास्त गेम खेळता आणि तुम्हाला एक सेटिंग मी गेमसाठी सुद्धा सांगणार आहे। 1 नंबर ती सेटिंग जर तुम्ही ऑन केली तर बस तुमच्या जलवाईच होणार आहे। मित्रांनो, तुम्ही खूप जास्त गेम खेळत असाल तर तुम्ही हे 4XMSAA नावाची सेटिंग तुमच्यामध्ये ऑन असणार आहे। हे सेटिंग ऑन असल्याने तुमचा मोबाईल खूप जास्त ओव्हरहीट होत आहे आणि खूप जास्त बॅटरी तुमची खात आहे, पण तुमच्या मोबाईलचा परफॉर्मन्स एकदम तगडा राहणार आहे या सेटिंग ऑन केल्याने। पण हे सेटिंग तुम्ही ऑफ ठेवायला पाहिजे, कारण की तुमचा बॅटरी खतम होणार नाही आणि तुमची मोबाईलसुद्धा ओव्हरहीट होणार नाही। चला तर आपण याला ऑफ करणार आहोत। हे ऑफ केल्यावर तुम्हाला हे खूप जास्त महत्त्वाचे सेटिंग आहे मित्रांनो, आणि बॅटरी आणि प्रोसेसरवर याचा भार पडणार नाही। चला तर तिसरी सेटिंग आपण ओपन करूया। डेव्हलपर ऑप्शनमध्ये आल्यावर तुम्हाला बॅकग्राऊंड प्रोसेस लिमिटवर क्लिक करायचं आहे। त्याच्यावर तुम्हाला क्लिक केल्यावर तुम्हाला इथे एक तुम्ही लिमिट देऊ शकता मोबाईलला की तुम्हाला किती प्रोसेस बॅकग्राऊंडमध्ये चालू ठेवायची आहे। हे तुमच्या मोबाईलमध्ये स्टँडर्डवर राहणार आहे। तर यामध्ये तुम्ही एक लिमिट देऊ शकता, म्हणजे कोणत्याही गोष्टीला एक लिमिट असली की ती गोष्ट बरोबर चालते असं मला वाटते। चला तर आपण या सेटिंगला सुद्धा एक लिमिट देऊया। यामध्ये तुम्ही तुमच्या मतानं कोणती पण लिमिट देऊ शकता, म्हणजे बॅकग्राऊंडमध्ये कोणतीही प्रोसेस होणार नाही। चला तर आपण यामध्ये ऑलमोस्ट टू प्रोसेस असं या नावाचं ऑप्शनवर क्लिक करूया। या नावाच्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला कोणतेही 2च प्रोसेस चालतील मोबाईलमध्ये। आणि हे झाल्यावर तुम्हाला चौथ्या सेटिंगवर मी म्हणजे चौथ्या सेटिंग तुम्हाला सांगणार आहे। चौथी सेटिंग मित्रांनो अशी आहे की तुम्हाला सेटिंगमध्ये आल्यावर तुम्हाला चौथी सेटिंग अशी आहे, तुम्हाला सेटिंगमध्ये आल्यावर लोकेशनवर क्लिक करायचं आहे। लोकेशनवर तुम्हाला क्लिक केल्यावर तुम्हाला
इथे लोकेशन ऑनच राहू द्यायचं आहे. मी तसं नाही म्हणणार की तुम्ही ऑफ ठेवा, हे ऑनच राहू द्यायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला आल्यावर खाली लोकेशन सर्व्हिस दिसत असेल, लोकेशन सर्व्हिस तुम्हाला दिसणार असेल. इथे तुम्हाला लोकेशन सर्व्हिसमध्ये आल्यावर इथे वायफाय स्कॅनिंगचं ऑन दिसणार आहे. वायफाय स्कॅनिंगचं ते तुम्हाला ऑन दिसणार आहे, तर त्याला तुम्हाला इथे ऑफ करायचं आहे. म्हणजे वायफाय स्कॅनिंग हे तुमची खूप जास्त बॅटरी खात आहे आणि मोबाईलसुद्धा याने ओव्हरहीट होत आहे. याला तुम्ही ऑफ करू शकता. याला ऑफ केल्यावर तुम्हाला बॅक चालला यायचं आहे आणि बॅक आल्यावर तुम्हाला इथे ब्लूटूथ स्कॅनिंग असं खाली ऑप्शन दिसणार आहे. ब्लूटूथ स्कॅनिंगला सुद्धा इथे तुम्हाला ऑफ करायचं आहे. चला तर आपण याला दोन्ही ऑप्शनला ऑफ केला आहे. तर तुम्हाला आता 5व्या नंबरची सगळ्यात टॉपची सेटिंग मी सांगणार आहे. तर तुम्ही आपला व्हिडिओपर्यंत आतापर्यंत राहिले असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा. 5वी सेटिंग एकदम खूप महत्त्वाची आहे. एकदम तुमचा मोबाईल बर्फासारखा थंड राहणार आहे, तो कधी पण हीट नाही होणार आहे. तर आजची एकदम बेस्ट सेटिंग म्हणजे 5व्या नंबरची होणार आहे मित्रांनो. तर आतापर्यंत आले असाल तर चॅनलला जरूर लाईक सबस्क्राईब करा. चला तर 5व्या नंबरच्या सेटिंगमध्ये वळूया. तुम्हाला सगळ्यात अगोदर डिस्प्ले अँड ब्राईटनेसवर क्लिक करायचं आहे. डिस्प्ले अँड ब्राईटनेसवर तुम्हाला क्लिक केल्यावर इथे तुम्हाला मोबाईलसुद्धा हीट होते आणि डिस्प्लेसुद्धा हीट होते. तर याच्या कारणास्तव आपण एक सेटिंग काढली आहे 5व्या नंबरची. तुम्हाला इथे सगळ्यात खाली आल्या स्क्रीन रिफ्रेश रेट अशा नावानं एक ऑप्शन दिसणार. त्याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे दिसणार आहे 120 हर्ट्स. याच्यावर तुमचं राहणार आहे मोबाईल. तर तुम्ही हा सगळ्यात कमीत कमी जेवढं काही हर्ट्स असतील तेवढ्यावर तुम्हाला क्लिक करायचं. बघू शकता मी 60 हर्ट्सवर क्लिक केलेलं आहे. तर तुम्हाला जेवढे काही कमीत कमी असेल तेवढ्या कमीत कमी याच्यावर तुम्हाला करायचं आहे. म्हणजे तुमच्या जेणेकरून तुमचा मोबाईल जास्त हीट होणार नाही आणि तुमच्या प्रोसेसर बॅटरीवर जास्त लोड येणार नाही. तर आपण कमीत कमी याच्यावर केलेला आहे. तर कशा वाटल्या तुम्हाला सेटिंग नक्की कमेंट करून सांगा. चला तर आपला व्हिडिओ इथे सेंड करूया. तर भेटूया पुढच्या व्हिडिओला. थँक्स फॉर वॉचिंग. तर ह्या सेटिंग तुम्ही नक्की करून बघा मित्रांनो. तुमचा मोबाईल एकदम बर्फासारखा थंड राहणार आहे. चला तर इथेच थांबूया आपण. थँक्स फॉर वॉचिंग. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता KB मराठी ज्ञानला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओला. थँक्स फॉर वॉचिंग.